नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये पहिल्या चॅप्टरचे 2 भाग बघितले. आज आपण तिसऱ्या भागामध्ये जो पहिल्या प्रकरणातला जो पुढचा टॉपिक आहे तो बघणार आहे. तर यामध्ये सगळे ग्राफ आहे, ग्राफविषयी माहिती दिली. तर बघा, डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन, एक समान गतीचा डिस्टन्स टाइम ग्राफ. आता हा जो ग्राफ आहे तर बघा काय सांगतोय, तुम्ही जर बघितलं आता काय दिलं आहे, टाइम आणि डिस्टन्स. आता टाइम आणि डिस्टन्स, टाइम काय आहे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 अशा पद्धतीने हा टाइम आहे. आणि नंतर आपल्याला डिस्टन्स दिला आहे तो मीटरमध्ये 15, 30, 45, 60, 75, 90 आणि 105. आता हा जो ग्राफ आहे तर इथं आपल्याला स्केल दिलेलं नाही बघा. स्केल बरोबर काय म्हटलं, फक्त एक्स ॲक्सिस बरोबर 1 सेंटीमीटर, एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर बरोबर काय क्वेश्चन मार्क आहे, आणि वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता आपल्याला ह्या व्हॅल्यू द्यायच्यात. तर बघा, एक्स ॲक्सिसवर काय आहे, हा टाइम तो किती आहे, 1 सेंटीमीटर बरोबर 10, 20 म्हणजे 10च आहे. तर 1 सेंटीमीटर बरोबर आपल्याला किती द्यावं लागेल, एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर बरोबर 10 सेकंड. तर व्यवस्थित येत नाही आहे, तर 10 सेकंड किती तर आपल्याला द्यावं लागेल त्या जागी. आणि वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे, 20 आहे. तर वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर किती येईल, 20 मीटर. तर इथं हा 20 मीटर येणार आहे आणि एक्स ॲक्सिसवर किती येणार आहे, 10 सेकंड्स. तर हा जर आपण ग्राफ प्लॉट केला, जर आपण बघितलं रेडिंगनुसार, 10 सेकंड बरोबर किती आहे, 15. तर 10 बरोबर किती, इथं 15वर पॉईंट येईल. तर 20 बरोबर किती, 30 इथं पॉईंट येईल. नंतर 30 बरोबर किती आहे, 45. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या ग्राफ काय होणार आहे, तो वाढत जाणार आहे. आणि तो जर आपण त्या पॉईंटवरून जर आपण सरळ जर अशी रेषा मारली तर आपल्याला हा काय लिनियर असा तो ग्राफ मिळणार आहे हा ग्राफमध्ये. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलं स्केलमध्ये काय लिहायचं आहे, 1 सेंटीमीटर बरोबर एक्स ॲक्सिसवर 10 सेकंड आणि वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर बरोबर 20 मीटर. अशा पद्धतीने हा ग्राफ आहे. नंतर आता ह्या ग्राफचा जर तुम्ही विचार केला तर हा ग्राफ कसा आलाय, तो एकदम स्ट्रेट लाईन आलाय बघा. आता नंतर ॲन ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म मोशन covers the equal distance in equal time intervals, thus the graph between distance and time is straight line. तो ग्राफ कसा आला होता, तो हा स्ट्रेट लाईन हा जर बघितला, कारण की युनिफॉर्म मोशनमध्ये माहिती आहे आपल्याला समान वेळेमध्ये काय होतं, समान अंतरे कापलं जात असतं. युनिफॉर्म मोशन कव्हर्स अ इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल्स. तर हा झाला हा पहिला ग्राफ कशाचा, डिस्टन्स टाइम युनिफॉर्म डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर ए युनिफॉर्म मोशन. आता नंतर पुढं डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर ए नॉन युनिफॉर्म मोशन. अगोदर काय बघितलं आपण, युनिफॉर्म मोशनचा तो ग्राफ कसा होता, स्ट्रेट लाईनचा. आता हा ग्राफ नुसता असा ब्लँक दिलाय बघा आपल्याला. आता हा ग्राफ आपल्याला काढावा लागणार आहे. तर तो जर बघितला तुम्ही तर हे काय झाला, हा वाय ॲक्सिस, तर हा एक्स ॲक्सिस, हा काय एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. तर आता काय इथं टाईम आहे आणि या बाजूला काय इथं हा टाईम, आणि इथं आपल्याला मिळेल हा डिस्टन्स डी. आता रिडिंग कसं घेणार, इथं टाईम जर बघितला तुम्ही 0,
शून्याने सुरुवात होणारी इथं 5, 10 अशा पद्धतीने तुम्हाला स्केल घ्यावं लागेल. अगोदर काय स्केल या कोपऱ्यामध्ये इथं आपण या ठिकाणी लिहित असतो बघा स्केल या बाजूला असं चौकोन करून एक्स ॲक्सिस बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर काय 5 सेकंड आणि वाय ॲक्सिस तर 1 सेंटीमीटर बरोबर किती मीटर. तर इथं 0.7 तर तो पण आपण किती घेऊ 5च घेऊ. म्हणजे अशा पद्धतीने काय होईल तो तुमचा स्केल झाला. आता ग्राफ काढायच्या वेळेस तो जो ग्राफ आहे आपला तो ग्राफ कसा येणार आहे तर स्ट्रेट लाईन येणार नाही बघा. व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने तुम्ही जर रीडिंग घेतली आणि हे 5ला किती 7 म्हणजे तो पॉईंट कसे काही वर जातील काही खाली येतील काही वर जातील काही खाली येईल आणि तो सरळ न जाता काय होणार आहे तो ग्राफ आपल्याला असा खालीवर तो होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा म्हणजेच या ग्राफवरून आपल्याला काय सांगता येईल का दिस मोशन इट इज अ नॉन युनिफॉर्म मोशन. हा झाला दुसरा ग्राफ नॉन युनिफॉर्म मोशन. मग यावरून व्याख्या काय सांगता येईल आपल्याला नॉन युनिफॉर्म मोशनची का इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इट कवर्स अनइक्वल डिस्टन्स. दिस मोशन इज कॉल्ड ॲज दी नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजे जर इक्वल जर डिस्टन्स कव्हर केला असता तर हा स्ट्रेट ग्राफ कसा झाला असता तो स्ट्रेट. पण हा स्ट्रेट आलेला नाही तर तो कसा आलाय तो हा जो दिसतोय तसा तुम्हाला खालीवर झालेला तो दिसेल. म्हणजेच दिस मोशन इज सेड टू बी ॲज अ नॉन युनिफॉर्म मोशन. नंतर आता पुढं काय सांगितलं यूज युअर ब्रेन. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी इन दी डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर ए युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. तर मग आता डिस्टन्स टाइम ग्राफ तर काय तुम्हाला डिफरन्स मिळाला सांगता येईल. तर काय डिफरन्स आहे का व्याख्या द्यायचे दोन त्या डिफरन्सच झाले जवळजवळ. आणि ग्राफमध्ये काय देणार इन युनिफॉर्म मोशन वी ऑब्टेन अ स्ट्रेट लाईन ग्राफ अँड इन नॉन युनिफॉर्म मोशन वी ऑब्टेन वी डू नॉट ऑब्टेन दॅट स्ट्रेट लाईन ग्राफ. हा झाला दुसरा ग्राफ. त्यानंतर तिसरा ग्राफ कशाचा आहे बघा व्हिलॉसिटी टाइम ग्राफ फॉर ए युनिफॉर्म व्हिलॉसिटी. आता व्हिलॉसिटीचं काढायचं आहे व्हिलॉसिटी टाइम ग्राफ आणि कशाचं युनिफॉर्म व्हिलॉसिटीचं. आता युनिफॉर्म व्हिलॉसिटी आपल्याला माहिती आहे वेग कसा राहतो तो समान राहतो समान वेळेमध्ये. आता जर तुम्ही आता बघा 2 पॉईंट दिले तिथं काय का विथ द हेल्प ऑफ ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. आता 2 आहे आणि हा 4 या 2 ते 4 तासामध्ये या ट्रेनने किती अंतर कापलं हे आपल्याला काय करायचं आता तो काढायचा आहे. आता काढता येईल आपल्याला एक उदाहरण दिलंय बघा इथं वरती काय उदाहरण जर तुम्ही वाचलंय अ ट्रेन इज मुव्हिंग विथ अ युनिफॉर्म व्हिलॉसिटी. ट्रेन काय युनिफॉर्म व्हिलॉसिटीमध्ये जाते आणि ऑफ 60 km/h. तिचा ताशी वेग किती सांगितला आहे 60 km/h. तर फॉर 5 hours 5 तास. तर व्हिलॉसिटी टाइम ग्राफ फॉर दिस युनिफॉर्म मोशन इज शोन. आता तर 5 तास टोटल टायमिंग सांगितलं आणि किती स्पीडनं गेली ती रेल्वे 60 तास बरोबर 60 तास प्रति तास 60 किलोमीटर प्रति तास. मग आता किती तास जवळजवळ इथं हा 5 तास गेली म्हणजे इथं 60 120 180 240 आणि 300 अशा पद्धतीने आपल्याला ते. आणि मग आता त्यांनी प्रश्न काय विचारला आपल्या इथं पहिल्या प्रश्नामध्ये का 2 ते 4च्या दरम्यान किती अंतर कापलं असेल. इथून 60 किलोमीटर आणि इथून 60 किलोमीटर म्हणजे किती झालं ते 120 किलोमीटर या 2 तासामध्ये. हा झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. नंतर आता दुसरं इज देअर अ रिलेशन बिटवीन डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours अँड एरिया ऑफ पर्टिक्युलर क्वाड्रिलॅटरल इन ग्राफ. आता एक क्वाड्रिलॅटरल पण आलाय बघा तिथं मला दिसतोय. तर हा जो आहे कवर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 to 4 hours अँड एरिया ऑफ पर्टिक्युलर क्वाड्रिलॅटरल इन ग्राफ व्हॉट इज द ॲसलरेशन ऑफ द ट्रेन. आणि मग इथं तुम्हाला काय काढायचं आहे ॲसलरेशन काढायचं आहे. ॲसलरेशन काय येईल बरं काही चेंज झालाय का वेगामध्ये. ॲसलरेशनची व्याख्या तुम्हाला माहिती काय द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटीमध्ये काही बदल झालाय का प्रति तास वेग किती होता 60 किलोमीटर. आता 60 किलोमीटरमध्ये काहीच चेंज झालं नाही प्रत्येक समान राहिला युनिफॉर्म म्हणून तिथं काय जाईल ॲसलरेशन हा कसा होईल तो 0 होईल. चेंजच झालं नाही ना. फायनल व्हेलॉसिटी पण 60 होती आणि इनिशियल व्हेलॉसिटी पण काय ती 60 आहे अशा पद्धतीने. आणि
क्वाड्रिलॅटरल कोणता आहे इथं ABCD याची तुम्हाला काय करावं लागतील आता इथं तुम्हाला दिलंय किती हा यावरती व्हेलॉसिटी दिली 60 तर डिस्टन्स आपल्याला माहिती हा 2 ते 4 यावरून तुम्ही तो क्वाड्रिलॅटरलचा एरिया फॉर्म्युला वापरायचा आणि तुम्ही तो सॉल्व करायचा आहे. त्यानंतर शेवटचा ग्राफ आहे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर अ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता हा जो ग्राफ आहे तर काय सांगतोय आता अगोदर आपण युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आता युनिफॉर्म व्हेलॉसिटीचं पाहिलं. आता युनिफॉर्म ॲक्सेलरेशन काय आहे ॲक्सेलरेशनची व्याख्या तुम्ही पाठ करून घ्या ती तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी वेग बदलण्याचा दर त्यामध्ये मग त्याचा फॉर्म्युला पण आहे. ॲक्सेलरेशनला आपण काय डिनोट करतो A इज इक्वल टू काय V मायनस U अपॉन टाईम तो काय त्याचा फॉर्म्युला आहे आणि त्याला आपण A म्हणून संबोधतो तो झाला ॲक्सेलरेशन. आता इथं चार्ट दाखवला आहे चार्टमध्ये इथं टाईम आहे आणि ही व्हेलॉसिटी आहे. आता टाईम आणि व्हेलॉसिटी 0 आणि किती 5 मिनिटामध्ये 8 मीटर नंतर 10 मध्ये 16 15 मध्ये 24 नंतर 32 25 30 मध्ये 48 आणि 56 म्हणजे प्रत्येक 5 मिनिटाला किती अंतर हे झालं इथं 8 म्हणजेच आपल्याला ॲक्सेलरेशन किती इथं जवळजवळ 8चा इथं डिफरन्स आलेला आहे. मग आता यावरून आता आपला काय केलं इथं ग्राफ प्लॉट केला आहे तो व्हेलॉसिटी टाइम आपण व्हेलॉसिटीचा तर आहे ते रीडिंग घ्यायचे 5 10 हे आपण टाइम एक्स ॲक्सिसवर घेतलेत इथं आणि एक्स ॲक्सिसवर आणि व्हेलॉसिटी कुठे घेतली या वाय ॲक्सिसवर आणि त्याचं जर आपण हे यावरून ग्राफ जर काढला तर आपल्याला ग्राफ कसा मिळाला हा स्ट्रेट लाईन का मिळणार आहे बरं कारण की ॲक्सेलरेशन कसं आहे इट इज अ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन सो वी गेट दॅट ग्राफ इज स्ट्रेट लाईन ग्राफ. देन नाव इथं काही क्वेश्चन विचारलेत बघा द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाइम इंटरवल दस दिस इज अ युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन. म्हणजेच आता प्रश्नात उत्तर सांगितलंय का व्हेलॉसिटी यामध्ये चेंज कशी झाली इक्वल अमाऊंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इक्वल त्याचं काय झालंय व्हेलॉसिटीमध्ये बदल झालाय समान वेळेत त्यामुळे आपण याला काय म्हणतो दिस इज युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन म्हणून याला काय म्हटलंय गती कशी तो एक समान त्वरणीय गती. हाऊ मच डज दी व्हेलॉसिटी चेंजेस एव्हरी 5 मिनिट्स तर प्रत्येक 5 मिनिटाला जी प्रश्न काय विचारला हाऊ मच डज व्हेलॉसिटी चेंज एव्हरी 5 मिनिट्स 5 मिनिटाला किती गती चेंज झाली आपल्याला पाहिलं आपण किती 8ने हे त्याचं उत्तर असेल. आता दुसरं फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज स्ट्रेट लाईन तर हे बरोबर आहे. तर तो कसा येणार आहे स्ट्रेट लाईन कारण की युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे ना त्यामध्ये कमी जास्तपणा नाही आहे सगळे अंतर जे सारखे होणार आहे त्यावेळेसच हा शब्द इथं टाकला जाईल युनिफॉर्मली ॲक्सेलरेशन. देन वी गेट अ ग्राफ दॅट इज अ स्ट्रेट लाईन ग्राफ. आता तिसरं फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मे हॅव एनी शेप डिपेंडिंग अपॉन हाऊ ॲक्सेलरेटिंग चेंजेस विथ दी टाइम. तिसरा पॉईंट काय सांगतोय का यामध्ये जर ॲक्सेलरेटेड जे मोशन आहे जर कसं असेल नॉन युनिफॉर्म असेल तर आपल्याला मिळणारा जो ग्राफ आहे तो कसा मिळेल एनी शेप त्याचा शेप आपल्याला सांगता येणार नाही तो कोणत्याही शेपचा येईल कारण की ते चेंज झालेला जो मोशन आहे ते काय आहे इट इज अ नॉट इक्वल टाइम जरी इक्वल असेल बट इट्स डिस्टन्स कवर्ड तो काय इट इज अ अनइक्वल सो इट इज कॉल्ड ॲज दी नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेटेड मोशन. आता खाली फ्रॉम दी ग्राफ आता या ग्राफवरून हा जो चौथा ग्राफ आहे हा जो तो ग्राफ तर या ग्राफवरून आपल्याला काय माहिती दिली बघा फ्रॉम दी ग्राफ फिगर 1.8 वी कॅन डिटरमाइन दी डिस्टन्स कवर्ड बाय दी कार बिटवीन दी 10 अँड 20 सेकंड. आता 10 सेकंड आणि 20 सेकंड याच्या दरम्यान जी डिस्टन्स कव्हर केलंय त्या कारने वी विल डीड द केस द ट्रेन इन प्रिव्हियस एक्झाम्पल मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण ट्रेनचं पाहिलं आता यामध्ये कारचं द डिफरन्स इज दॅट व्हेलॉसिटी ऑफ कार इज नॉट कॉन्स्टंट. आता यावरून आता काय सांगितलंय का डिफरन्स काय दोन्हीमध्ये व्हेलॉसिटी जी ती कारची नॉट कॉन्स्टंट अनलाइक दॅट ऑफ ट्रेन but it is continuously changing because of uniform acceleration. In such case we have to use the average velocity of the car in the given time interval to
determine the distance covered in that intervals. So from the graph the average velocity of the cars. आता average velocity काय आहे, इथं 32 प्लस 16 घेतलंय. आता 32 कुठून घेतलंय त्यांनी, हा 32 आणि 16 याचे ॲव्हरेज घेतलंय दोन्हीचं, 32 प्लस 16 आणि भागिले काय केलंय त्याला 2 घेतलंय, भागिले 2, देन 24 मीटर पर सेकंड त्याचे ॲव्हरेज काढलंय. आता ॲव्हरेज याच्यावरून पण आपण काढू शकतो, सगळ्या वेलोसिटीची बेरीज करायची आणि जेवढे अंक आहे त्यांनी भागायचं. आता किती, जवळजवळ यांची बेरीज करायची आणि त्याला 1 2 3 4 5 6 7 याने जर भागलं तरी आपल्याला काय मिळणार आहे, ती व्हॅल्यू आपल्याला मिळेल. यांची बेरीज करू. तर मल्टिप्लाइंग दिस बाय द इंटरवल दॅट इज 10 सेकंड गिव्स अ डिस्टन्स कवर्ड बाय दॅट कार. डिस्टन्स कवर्ड बाय 24 मीटर पर इंटू 10 दॅट इज 240 मीटर. काय करणार ती डिस्टन्स ती कव्हर करणार आहे. चेक दी सिमिलर टू एक्झाम्पल ट्रेन डिस्टन्स कव्हर इज गिवन बाय एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. अशा पद्धतीने हा क्वाड्रिलॅटरल जो दिलाय या इथं ABCD, तर कुठं आहे तो, हा ABCD, हा ABC आणि D. तर कशी अशी आकृती येणार आहे बघा. याचा आपल्याला काय काढायचं आहे, एरिया काढायचा आहे तो. तर एरिया जो आहे त्याचं सूत्र पण दिलं इथं, एक त्रिकोण आणि एक काय चौकोनी CD. तर याची बेरीज आहे त्यांच्या एरियाची. तर कुठं आहे चौकोन, हा एक त्रिकोण आणि एक काय चौकोन आहे. आता कसं हा चौकोन आहे बघा, याची बेरीज आहे आणि दुसरा जो त्रिकोण कोणता आहे यामध्ये, हा त्रिकोण आहे एक. या दोन्हीच्या क्षेत्रफळाची बेरीज बरोबर काय येणार आहे, हा पूर्ण हा जो चौकोन आहे याची बेरीज. अशा पद्धतीने आपण ती किमती टाकून तो सॉल्व करू शकतो. आता पुढं इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग अ ग्राफिकल मेथड. आता काही इक्वेशन आहे तर ग्राफिकल मेथड वापरून आपल्याला करायची. आता बघा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आता हा आहे. इथं आपल्याला 3 इक्वेशन दिलेत, 1 2 आणि हे 3 इक्वेशन. हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला काय करायचे ते पाठ करून घ्यायचे. आता कोण कशाचं रिलेशन दाखवत आहे ते बघा. आता व्ही इथं या पॅराग्राफमध्ये तुम्हाला माहिती दिली कुणाला काय म्हणायचं ते. तर काय, तर V इज इक्वल टू काय, इट इज अ फायनल व्हेलॉसिटी. U इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी. अजून काय A इज इक्वल टू काय ॲसलरेशन, हे आपण पाहिलेलं आहे ॲसलरेशन. नंतर अजून T हा काय दिलेला वेळ गिवन टाईम. नंतर अजून एक हे S इज इक्वल टू काय डिस्प्लेसमेंट. हे आपल्या वहीमध्ये नोंद ठेवायची. कशाला काय म्हणायचं, V इज इक्वल टू काय, U इज इक्वल टू काय, A इज इक्वल टू काय, T आणि S. तर प्रत्येकाला नावं सांगितले ती इथं या पॅराग्राफमध्ये तुम्हाला ते सर्व दिलेत. आणि हे 3 फॉर्म्युले आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचेत. पहिला हा V इज इक्वल टू U प्लस AT आणि हा कशाचं रिलेशन दाखवतो, या व्हेलॉसिटी आणि टाईमचं रिलेशन. तर दुसरा S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. हा कशाचं दाखवतो, आता S म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे आणि T म्हणजे टाईम. इट शोज दी रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. नंतर तिसरं जे इक्वेशन आहे V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. आता व्हेलॉसिटीचं आहे, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट बघा काय, दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. अशा पद्धतीने हे 3 इक्वेशन आपल्याला काय करायचे ते पाठ करून घ्यायचे प्रत्येकाचं, आणि कोण कशाचं रिलेशन दाखवतं ते. अशा पद्धतीने हे 3 इक्वेशन आहे मोशन. आणि हे आपल्याला काय करायचे, आता पुढं जो ग्राफ दाखवला आहे त्या ग्राफवरनं आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचे. हा ग्राफ दाखवला इथं, यावरनं आपण ते आता कॅल्क्युलेट करणार. आता राहिलेला टॉपिक जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत तो शेअर करा. धन्यवाद.